नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहूयात. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेलमध्ये पार पडते आणि प्रदेश कार्यकारिणी निमित्तानं प्रदेशचे सगळे आमदार, प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या प्रदेश कार्यकारिणीला भाजपचे 800 पदाधिकारी उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. त्याचबरोबर ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजप सेना आमदारांचा अभिनंदन प्रस्ताव मांडतील आणि यासोबतच शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे वासुदेव काळे देखील मांडणार आहेत. तर एकूण 800 पदाधिकारी या कार्यकारिणीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि भाजपचे सगळे नेते मंडळी सुद्धा कार्यकारिणीसाठी उपस्थित राहणार असून ओबीसी आरक्षणावर भाजप सेना अभिनंदन प्रस्ताव मांडणार आहे. भाजप सेना आमदारांचा हा अभिनंदन प्रस्ताव असणार आहे. यासोबतच शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे वासुदेव काळे देखील मांडतील. तर 800 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडतील. तर पाहूयात पुढची बातमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत आणि यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेना आमचीच आहे आणि याचे पुरावे कसले मागताय, अशा शब्दात संजय राऊतांनी आयोगाला फटकारलंय. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार अस्तित्वातच नाही. 1 महिना होत आला तरी सरकारचं अस्तित्व दिसत नाही. दोघांचं मंत्रिमंडळ आहे, त्यांना काय म्हणावं. मी वासू सपना म्हणाला होते एक दिवशी केली, अजूनही चाचपडत्यात सरकार बनवण्यासाठी आणि निर्णय घेत आहेत मोठे मोठे, जे निर्णय बेकायदेशीर आणि असंविधानिक आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केली, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी केली, हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. त्या संघटनेवरती फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. खरं म्हणजे आपण फुटलेला आहात, आपण फुटीर आहात, आपण एक वेगळा गट स्थापन केलेला आहात, आपण आपल्या नवीन संसारात सुखानं राहा. पण दिल्लीश्वरांना जे हवं आहे की शिवसेना खतम करायची बाळासाहेब ठाकरेंची, त्यांचं हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. आणि आता बातमी आहे, नक्षलवाद्याकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन मविया सरकारकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आल्याचं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असं वळसे पाटील यांनी म्हटलंय. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना सर्वांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती आणि त्यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना पोलीस विभागाला, ठाणे पोलिसांना देण्यात आलेल्या होत्या. त्यांनी स्वतःहून मागणी केली नव्हती, परंतु त्यांच्या चिरंजीवांनी पत्र दिलेलं होतं. ते पत्र राज्याच्या पोलीस प्रमुखांच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं काही तुम्हाला सांगितलं होतं? मला असं काही. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप केलेत.
नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी ट्विट करत केलाय. एकनाथजी शिंदेंप्रमाणे जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी आणि सभ्य पक्षप्रमुखांकडून अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. तर आता म्याऊ म्याऊ संपू देत, मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरू करू असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. आणि नितेश राणेंच्या या आरोपांमुळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. तर काही वेळापूर्वीच नितेश राणे यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. नेमकं त्यांनी काय म्हटलंय ऐकूयात. घडलं काय होतं ते मी योग्य वेळी योग्य व्यासपीठावर सगळे पुरावे सकट सांगू शकतो. पण काल जसं आमदार सुहास कांदेजीने जे काही घटना सांगितली एकनाथ शिंदे साहेबांसंदर्भात, तर तसा अनुभव आम्हालाही आलेला आहे. आणि आमच्याबरोबर काय अशा घटना घडलेल्या आहेत जे महाराष्ट्राला आज उद्या आम्ही सांगू. कारण का जे काही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये फिरून की एवढा सोजवळ माणूस आहे, एवढा आजारी माणूस आहे, त्याला सहानुभूती दिली पाहिजे. पण पक्षप्रमुखाच्या नावाने जो विकृत व्यक्ती तिथे बसलाय, जो दुसऱ्याच्या जीवावर उठू शकतो, ती माहिती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे. कोण होतं, कोणाच्या थ्रू फोन गेले, कोणाला फोन गेले, मग कोण कुठून निघालं होतं, ती सगळी माहिती आमच्याकडे आहे. कारण आमच्यावर ते घडलेलं आहे. म्हणून आम्ही काय दुसरी काय म्हणजे हातचं राखून बोलणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहोत. फक्त जे काय आता महाराष्ट्रामध्ये घडतंय, जे सुहास कांदेजींनी उल्लेख केला, मला बरोबर आहे. कारण का एकनाथ शिंदेजींना प्रोटेक्शन नाकारणं, जेणेकरून उद्या नक्सलाईटनी हल्ला केल्यानंतर त्यांच्यावर त्यांना काहीतरी झालं पाहिजे, ही जी काही विकृत मानसिकता आहे ना, ती मानसिकतेचा माणूस आज पक्षप्रमुखाच्या नावाने बसलेला आहे. म्हणून त्याचा तो मुलगा जो राज्यभर फिरून माझे वडील आजारी आहेत, माझे वडील आजारी असताना, अरे तुझे वडील आजारी असताना तू डिनो मोर्याच्या घरी काय धिंगाणा घालायचं हे पण महाराष्ट्राच्या समोर सांग ना, किंवा आम्ही सांगू. आता उगाचच्या सहानुभूती मिळवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हातात जेव्हा राज्य होतं किंवा तुम्ही लोकांना मारून टाकण्यापर्यंतचे कसे तुम्ही प्रयत्न करायचे, हेही चित्र किंवा हाही त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर गेला पाहिजे. आणि तो आम्ही आणणारच, हे मी तुम्हाला येणाऱ्या दिवसात सांगतो. साहित्याचा ठेवा दुर्लक्षित होतोय, साहित्याचं जतन केलं जात नाहीये. तर पाहुयात महाकवीच्या घराची दुरावस्था. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे. ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी साहित्याचं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजेच ग दी माडगुळकर. मात्र त्याच गदिमांची उपेक्षा झाली असं म्हणावं लागतंय. आणि याचं कारण म्हणजे गदिमांचं पडझड झालेलं आणि शेवटच्या घटका मोजत असणारं घर. ज्या माडगुळे गावाचं नाव हेच गदिमांची खरी ओळख बनलं, त्याच गावातल्या त्यांच्या कर्मघराची आज दुर्दशा झाली आहे. आणि त्यामुळे मराठी साहित्यातल्या आधुनिक वाल्मिकीला न्याय कोण देणार असा सवाल हे घर विचारतंय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. आडनाव कुलकर्णी, पण सांगलीतल्या माडगुळे गावात स्थायिक झाल्यानंतर माडगुळकर हे आडनाव त्यांनी स्वीकारलं. आणि मग गजानन दिगंबर माडगुळकर याच नावानं त्यांनी लेखन केलं. हजारो गाणी, चित्रपटांच्या कथा, गीत रामायण हे सगळं भारावलेलं लिहिणारा माणूस याच घरात वाढला. याच घरानं त्या लेखकाचे श्वास अनुभवले. मात्र आज तेच घर गुदमरतंय. घराची दुरावस्था फार बेकार झालेली आहे. आता आतल्या बाजूला सगळं पाक ते पडायचं पहिलं धाब्याचे घर आहेत, त्याला ठिपी लावावं लागते. ठिपी काही ठिकाणी ठिपी लावलेले आहेत, काही खांब आहेत. आता जर आत जायचं म्हटलं तर ते बाहेरून आलेल्या माणसाला काय माहीत नसते, त्यांना भीती वाटते आत जायला. आणि पलीकडल्या बाजूला ते आडाची बी तेच अवस्था आहे. किचनचं आहे तिथे तर सगळं पडायचं लागलेलं आहे. वरून सगळं किल्चन वगैरे निघालं आहे सगळं, ते सगळं खाली येण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यावर शासनानं लक्ष घालून ते करावं. या घराच्या बाजूला असणारा हा हॉल बामणाचा पत्रा म्हणून ओळखला जातो. या हॉलमध्ये बसून अनेकदा माडगुळकर लिखाण करायचे.
त्यामुळे या हॉलचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करत त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र घर अजूनही जैसे थेच आहे. आणि या अण्णांचा वसा जो आहे, त्यांचं जे वास्तू आहे, या वास्तूचं जतन करावं की जेणेकरून ही वास्तू सर्वांना पाहता येईल आणि जुन्या स्ट्रक्चरमध्ये जे राहावी होती त्या पद्धतीनं. जो बामणाचा वाडा म्हणतोय आपण, तो वाडा राहावा अशी अपेक्षा आहे. गदिमांचे बंधू व्यंकटेश माडगुळकर हे सुद्धा मराठी साहित्यातले मौलिक भर घालणारे लेखक. त्यांचंही बालपण याच घरातलं. मात्र या दोघांच्याही लेखनाची साक्षीदार असणारी ही वास्तू मोठ्या पावसात जमीनदोस्त होती की काय? गाव शेटपळे आटपाडी तालुक्यातले गाव आहे. तिथं 4-5 हजार लोकसंख्या असल्यामुळे शासनाने त्यांच्या जन्मगावी स्मारक केलं. वास्तविक त्यांनी आपले कुलकर्णी आडनाव बदलून माडगुळकर हे आपल्या गावाचं नाव मोहर आणलं आणि माडगुळेमध्ये त्यांचं घर, जमीन, सर्व लिखाण केलेलं, बामणाचा पत्रा, हे सर्व तिथंच त्यांनी वावर केलेला आहे आणि माडगुळे गाव मोहर आणलं. परंतु शासनानं माडगुळे गावामध्ये स्मारक जरी केलं नसलं तरी त्यांची वास्तू चिरंतन जपण्यासाठी या वास्तूचा कायापालट करण्यासाठी भरीव निधी देऊन आणि यांचं घर, निवासस्थान योग्य रीतीनं हे करावं. गदिमांच्या नावानं माडगुळे गावात शाळा बांधली आहे. गदिमा पार बांधलाय. इथं गदिमांची जयंती पुण्यतिथी साजरी होते खरी, पण गदिमांचं जे घर अक्षरांची पालखी वाहणाऱ्यांसाठी मंदिर आहे, त्याची झालेली ही अवस्था त्या मंदिराच्या देवालाही पाहवत नसेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहिलं या गदिमांच्या घराची काय अवस्था झालेली आहे. आतापर्यंत प्रशासनानं खरं तर याकडे लक्ष दिलं नाही का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अपेक्षित आहेत. आमचे प्रतिनिधी सांगलीहून आसिफ मुसल आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आसिफसोबत लेखक वैद्यनाथ महाजन सुद्धा आहेत. थेट आसिफकडे जाऊयात. आसिफ, खरं तर आज गदिमांच्या घराची अवस्था बघून महाराष्ट्रातल्या साहित्याचा, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या परंपरेचा, ऐतिहासिक वारसेचं जतन कसं केलं जाणार किंवा हा वसा कसा जपला जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. प्रशासन का लक्ष देत नाहीये असे अनेक प्रश्न खरं तर साहित्य क्षेत्रातून विचारले जात आहेत, साहित्यिक विचारत आहेत. वैद्यनाथ महाजन जे लेखक आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, ते यासाठी काही पाठपुरावा करणार आहेत का? मनाली, तू म्हणतेस तसं बरोबर आहे की कारण तो ऐतिहासिक ठेवा आहे ना, तो जतन करायला पाहिजे. कारण का या अगोदर भरपूर स्मारकं झाली आणि त्याची परिस्थिती बघितलेली आहे. पण गावकऱ्यांनी आता म्हणतायत की शेटपळेमध्ये त्यांच्या जन्मगावी स्मारक झालं आहे गदिमांचं. परंतु आता ज्यावेळी विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिलं होतं की आटपाडीमध्ये स्मारक करू, परंतु ते स्मारक सुद्धा होत आहे. परंतु ज्यांचं घर होतं त्या घराच्या ठिकाणी स्मारक व्हावं अशी लोकांची भावना आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत आहेत काही साहित्यिक, त्यांच्याकडे उदाहरण घेण्या, त्यांना काय वाटते त्या स्मारकाचं आता म्हणजे घराचं जतन कसं केलं पाहिजे? माडगुळकरांचं माडगुळे इथले जे निवासस्थान आहे ते काहीसं उपेक्षित राहिलेलं आहे, त्याची पडझड झालेली आहे. ग्रामस्थांना असं वाटतं की हे उत्तम व्हायला पाहिजे. केवळ आटपाडी तालुक्यानं मराठी साहित्यात अखिल भारतीय संमेलनाचे 5 अध्यक्ष दिलेले आहेत. माडगुळकर बंधू आहेत, शंकरराव खरात आहेत, नासा इनामदार आहेत आणि या सर्वांच्या अगोदर भवानराव पंत प्रतिनिधी आहेत. तेव्हा या सगळ्यांचा ग्रंथसाठा एकत्र करावा आणि तो माडगुळकरांच्या घरात करावा. त्यामुळं काय होईल की नव्या पिढीला माडगुळकरांचं साहित्य वाचता येईल. आपण त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरवलं हे खरं आहे, पण त्याबरोबर त्यांच्या कविता, त्यांची गाणी, जोगियासारखं पुस्तक, अजरामर लेखन हे सगळं नवीन पिढीच्या स्वाधीन करण्याकरता हे आत्ताचं जे घर आहे, निवासस्थान जे आहे, ते निवासस्थान शासनानं उत्तम करायची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याकरता एक सांस्कृतिक सजगता लागते, त्याची गरज फार मोठी असते आणि हे शाश्वत असल्यामुळं एकेकाळी असं म्हणत की मराठी माणसाची सकाळ ही माडगुळकरांच्या भूपाळी नव्हते आणि मराठी माणसाची रात्र ही माडगुळकरांच्या भैरवी नव्हते.
इतका महान कवी आपल्या भूमीत जन्मला, वाढला, त्याचं स्मारक असं उपेक्षित राहणं हे अस्वस्थ करणार आहे. या सगळ्याकडं शासनानं माडगूळकरांचा लौकिक, त्यांचं कार्य, सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं जगणं हे सगळं लक्षात घेऊन हे सगळे एकत्र प्रामुख्यानं ग्रंथरूपानं, काव्यरूपानं करण्याकरता उत्तम वास्तू करावी आणि ती वास्तू जपण्याकरता व्यवस्थाही केली पाहिजे. म्हणजे इतर स्मारकांची जी अवस्था होते तशी निदान या महाकवीच्या नावानं उभ्या राहणाऱ्या भविष्यकाळातल्या सांस्कृतिक संचिताची होऊ नये असं मात्र जरूर वाटतं आहे. त्याकरता ग.दी. माडगूळकरांचे चाहते आज महाराष्ट्रात असंख्य आहेत, कोट्यावधी आहेत. माडगूळकरांची गीतं नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यांच्या कथा आहेत, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, तीळ आणि तांदूळ या त्यांच्या पुस्तकात त्यातला काही भाग आलेला आहे खरं आहे. पण हे सगळं लक्षात घेतल्यानंतर माडगूळकरांचं जे या भागावर प्रेम होतं ते पुण्यात गेले तरी क्षणोक्षणी आठवण इथली होत असे. या अर्थानं माडगूळकरांच्या ह्या स्मारकाचं चिरंजीव पण टिकून राहण्याकरता त्यांची वास्तू ही शासनानं ताब्यात घेऊन ती उत्तम करणं ही मला वाटते शासन कोणत्याही पक्षाचे असो पण त्याची जबाबदारी आहे, हे निर्विवाद आहे. म्हणाली आपण बघितले की साहित्यिकांचं म्हणणं आहे की शासनाने त्या घराचं पुनर्वसन करून किंवा त्या घराचं तिथं साहित्यिकासाठी एक ग्रंथालय उभा करावा असं साहित्यिकाचं म्हणणं आहे. म्हणाली अगदी बरोबर आहे. त्यामुळे नवीन ग्रंथालय किंवा या ठिकाणी या संपूर्ण साहित्याचं जतन केलं जावं असं सगळ्या साहित्यिकांचं म्हणणं आहे. मात्र आता प्रशासन यावर नेमकी काय खबरदारी घेते किंवा याकडे कसं लक्ष देते आणि या साहित्याचं जतन कसं करतंय याकडे सुद्धा न्यूज 18 लोकमतचं लक्ष असणार आहे. न्यूज 18 लोकमत सातत्यानं याचा पाठपुरावा करत राहणार आहे. आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर लगेचच परतूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. शंभर धागे दुखाचे, एक धागा सुखाचा. शंभर धागे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती अकोल्यात पाहायला मिळाली. अमरावती जिल्ह्यातल्या भटकुली तालुक्यातली पूर्णा नदीकाठावर असलेलं मंदिर, यामध्ये दर्शनासाठी एक वृद्ध महिला आल्या होत्या. यावेळेस अचानकपणे तोल जाऊन त्या दुथडीवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीत पडल्या. दरम्यान उपस्थितांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो फोल ठरला. तर त्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात थेट अकोल्यातील एंडली गावाजवळ पोहोचल्या आणि जवळपास 20 तास या आजी पाण्याच्या पात्रात अडकून होत्या. नदीकाठी आलेल्या गावातील युवकांनी पाण्यात उड्या घेत त्या आजींची सुखरूप सुटका केली. तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्यासोबत आहेत. कुंदन, सर्वप्रथम आजीची प्रकृती कशी आहे? घटनेची माहिती घेतल्यावर आता आजीची प्रकृती ठीक आहे आणि दर्यापूरमधील त्यांची मुलगी आहे, त्या आजी त्यांच्या मुलीकडे आहेत सध्या. परंतु ही संपूर्ण घटना एक थरार असणारी आहे, कारण की 20 तास पाण्यात अडकून पडणं हा खूप मोठा प्रकार आहे. आजी घसरल्या आणि वाहत गेल्या आणि अकोल्यात येऊन त्या नदीपात्रात त्या अडकल्या. आणि महत्वाचं म्हणजे त्या गावातील युवकांनी आपला जीव धोक्यात टाकून नदीपात्रात उड्या घेऊन त्या आजींना बाहेर काढलं. या सगळ्या प्रकारानंतर आपण तेच म्हणू शकू की देवतारी त्याला कोण मारी. मात्र आता आजीची प्रकृती एकदम ठीक आहे आणि मुलीकडे त्या सुखरूप आहेत आणि सध्या त्या आजीला वाचवणाऱ्या युवकांचं संपूर्ण गाव कौतुक करत आहे. निश्चितच कुंदन, खरं तर एक खूप मोठं आश्चर्य म्हणावं लागेल, कारण इतक्या मोठ्या नदीपात्रात आजी खरं तर त्यांचा पाय निसरडून त्या पात्रामध्ये त्या पडल्या आणि 20 तास म्हणजे हे थोडे अवघी काही मिनिटं नाही आहेत. 20 तास त्या पाण्यात अडकून राहणं म्हणजे खरं तर कल्पनाच करून घाबरायला सुटेल आणि त्यातच काहीतरी बरी वाईट दुर्घटना घडू शकते. मात्र आजी कसं काय या सगळ्या घटनेला सामोऱ्या गेल्या? नदीपात्रातून वाहत जाणं हे खूप मोठा थरार आहे आणि त्यांचं तो जीव वाचणं हे एक आश्चर्यच आहे.
तिथं गावातील एक बकरी चारणाऱ्या मुलाला त्या आजींचा आवाज आला होता आणि तिथं तो पोहोचला तर त्यांनी पाहिलं की ती आजी जिवंत आहे. काही गावातल्या युवकांनी बोलवून त्यांनी ते बाहेर काढलं. परंतु हा जो इतका काळ त्या आजींचा गेला हा खरंच खूप आश्चर्याचा आहे आणि आजी खरंच हिंमतवाली म्हणावी लागेल आजींना, कारण की त्यांनी हिंमत न सोडता आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला इतक्या तासपर्यंत. निश्चितच. धन्यवाद कुंदन या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.